राज्यातील बेरोजगार तरुणांची रोजगार देण्याच्या आमिषाने बोगस ॲपच्या माध्यमातून होणारी फसवणूक ही अतिशय गंभीर बाब असून या संदर्भात दाखल होणाऱ्या तक्रारींची पोलिसांकडून तातडीने दखल घेण्यात यावी। तसेच या संदर्भात येत्या 15 दिवसात अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडे बैठक घेण्यात यावी असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्री राम शिंदे यांनी दिले। आज दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी विधान भवन मुंबई येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पावसाळी अधिवेशन 2025 मध्ये लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केलेल्या गैरव्यवहारांसंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली। त्या प्रसंगी हा निर्णय घेण्यात आला। राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे चिन्ह वापरून असे बनावट ॲप तयार केले जातात। बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून या ॲपद्वारे पैसे उकळले जातात। काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर संबंधित तरुण पोलिसात तक्रार दाखल करायला जातात। त्यावेळी त्यांना तात्काळ ठेवले जाते। तक्रार दाखल करून घेतली जात नाही। बनावट ॲप चालवणाऱ्या टोळ्या यांचे पोलिसांशी संगनमत असण्याची शक्यता आहे असे मुद्दे यावेळी विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी उपस्थित केले। या महत्त्वाच्या बैठकीला राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहिल्याबद्दल यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली। गृह विभागाचे सहसचिव श्री राहुल कुलकर्णी, पोलीस उपआयुक्त श्री बजरंग बनसोडे, सायबर विभागाचे श्री प्रवीण बनगोसावी बैठकीस उपस्थित होते। अशा प्रकारच्या गुन्ह्यांना कडक प्रतिबंध व्हावा या दृष्टीने निश्चित उपाययोजना करणे आवश्यक असून या संदर्भात अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांनी 15 दिवसाच्या आत विधान परिषद सदस्य ॲडव्होकेट निरंजन डावखरे आणि सर्व संबंधितांची बैठक घ्यावी आणि निश्चित स्वरूपाची उपाययोजना करावी असे निर्देश यावेळी विधान परिषद सभापती श्री राम शिंदे यांनी दिले।